हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे सकाळचे बघा जवळपास 5:45 वाजले असतील. आणि त्यावेळेला मी कांदा चिरत आहे. पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप सारं आज पीठ मळलेलं आहे. आज मी बाहेरचं असं आवरलेलं नाही, पाणी मारलेलं नाही, सडा मारलेला नाही, काही झाड लोट काही नाही. डायरेक्टली आंघोळ करून आज मी किचनमध्ये आलेले आहे. किचन फक्त मी पारोचं म्हणतात ना तेवढं काढून घेतलं. किचन आपल्या गॅस शेगडीवरून एक कापड मारून घेतलं आणि लगेच स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे. बाहेरचं कुठलंही आवरलेलं नाही, म्हणजे झाडांना नाही पाणी ना कुठलं काही नाही. तर निघालेले आहेत आई गावाला, त्यामुळे माझी स्वयंपाकाची गडबड होती. आणि आईंचंसुद्धा आवरलेलं आहे. त्याचबरोबर साहेब उठून बसलेत. समीक्षासुद्धा लोळत आहे, तीसुद्धा डोळे चोळत आहे. आणि टायमिंग बघितलं का 7 वाजत आलेले आहेत. आणि आईंचं सगळं असं आवरलं. आईंना मी साडी म्हणजे नेसवून दिली. त्यांना निर्या वगैरे पिनअप वगैरे केलं. मस्त अशी साडी त्यांनी नेसून तयार झालेली आहेत. आता त्यांचं मी चहा पाणीचं बघते आणि म्हणजे चहा पाणी वगैरे देणार आहे त्यांना. तर सकाळी 7 वाजताचं हे टायमिंग आहे. त्यांना चहा वगैरे देते आणि एका बाजूला एक छान अशी सुकी भाजी बनवून घेते, जी की त्यांना टिफिनसाठी मला म्हणजे त्यांच्यासोबत मला चपाती भाजी पण द्यायची आणि त्यांना जेवायलासुद्धा मला द्यायचं आहे. तर मोड आलेली मटकी, टोमॅटो, कांदा आणि एक बटाटा घेतलेला आहे. अशा पद्धतीने एक सुकी भाजी, म्हणजे मटकी पण थोडीशीच होती, जास्त मटकी नव्हती मोडाची. त्यामुळे मला हे बटाटा कांदा वगैरे मी थोडंसं जास्त बनवावी भाजी म्हणून हे वाढवलेलं होतं. कांदा भाजून घेतल्यानंतर आपले घरचे मसाले जे आहेत ते सगळे टाकले. त्यामध्येच आपलं टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, बटाटा आणि ती मोड आलेली मटकी थोडीशी शिल्लक होती ती दिली टाकून. आणि मस्तपैकी थोडंसं पाणी ओतून ही भाजी मी एका बाजूला मी शिजवून घेते आणि दुसरी भाजीची तयारी करते. आणि इकडे चहा पाणी सगळ्यांचं आवर हे चालूच आहे. आज बाहेरसुद्धा मी गेलेलं नाही आहे, बाहेरचं काहीच बघितलेलं नव्हतं. असं रुटीन म्हटलं की मला थोडंसं आळसल्यासारखं होतं किंवा मग कुठंतरी काम पायात पाय अडकल्यासारखं म्हणतात ना तसं होतं. मला असं फ्रेश वाटत नाही आहे. तर पण असो मी जसं म्हणते वेळेनुसार किंवा गरजेनुसार जसं की मी मग माझं हे रुटीन चेंज करत असते. पण हे रुटीन मला अजिबात आवडत नाही. पण आई गावाला जाणार होत्या म्हटलं तर त्या 8-9 वाजता बाहेर पडणार आहेत. तर सकाळी 8 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक तर झाला पाहिजे, किमान निम्म्या तरी चपात्या लाटून झाल्या पाहिजेत. इकडे आई मुलांना पैसे देत आहेत. कधीही मग तिकडून जरी मी इकडं आले पुण्याला येताना तरी मुलांना पैसे देतात, किंवा त्या इथं आल्या तरी इथून जातानासुद्धा त्या मुलांना खाऊसाठी पैसे देतात. आणि आल्यापासून मुलांचं खाऊची मज्जाच आहे. आणि रोज 10-20 रुपये त्यांचं चालूच असतं खाण्याचं. तर आजी आहे त्यामुळे लाड त्यांचं चालू आहेत. तर असो समीक्षाला डॉक्टरचा किट घेतलेला आहे, जे की आपल्या भांड्याचा सेटमधला डॉक्टरचा किट असतो ना. तर तुम्हाला लहान मुलं ज्याच्या घरी आहेत त्यांना माहिती आहे. ते 150 रुपयाचं घेतलेलं होतं, त्यामुळे तिच्यासाठी पैसे कमी दिलेत. दादाला मात्र 50 का 70 रुपये असे काहीतरी दिलेले होते. शिवरुद्रासाठी बिस्किट पुडे असं त्यांनी खायसाठी पैसे सात्विकजवळ दिलेले होते. इकडे बघा मी काटेरी मस्त असे वांगे घेतलेले आहेत. मस्त असं मसाला वांगं बनवते. आईनं वांग्याची भाजी खायची होती आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे त्यांच्या आवडीच्या असं वाटतं की त्या खूप दिवस असाव्यात आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ मी रोज बनवून त्यांना खाऊ घालीन असं वाटतं. पण त्यांची गडबड ताईंना सांगते मी पुढे कसं असतं कसं नाही ते. इकडे हे मसाले कोणकोणते घेतलेले आहेत तर घरी बनवलेली धनेपूड, त्याचबरोबर घरी बनवलेला गरम मसाला, आपला घरचा काळा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट 3 ते 4 चमचा असं घेतलेलं आहे. आणि सगळं आता जे मसाले तुम्हाला मी दाखवत आहे किंवा हे मसाले एकत्र एका डिशमध्ये घेतलेले आहे ते सगळ्याचे पाणी ओतून मी मिक्स करून बाजूला ठेवून देते. इकडे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे चांगले 2 ते 3 चमचे असे. आपले जे काही तेलाच्या किटलीतली पळी जी असते ती पळी असं 3 पळ्या टाकलेल्या आहे. मसाला वांग किंवा वांग्याची भाजी म्हटलं की थोडंसं तेल 1 पळी तरी जास्त एक्स्ट्राची मी ओततेच. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा आणि जिरे टाकलेले आहे थोडेसे, अगदी पाव चमचा. जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर ताजं असं फ्रेश वाटण तयार करून घेतलेलं आहे. सुकं खोबरं, कोथिंबीर, लसूण, अद्रक, त्याचबरोबर 1 हिरवी मिरची असं हे वाटण मी बनवून घेतलेलं होतं. ते वाटण टाकलेलं आहे. खूप सारं खोबरं वगैरे वापरून हे वाटण मस्त असं मी बनवून घेतलं आणि ते वाटण तेलामध्ये टाकलेलं आहे. छान असं परतून घेतलेलं आहे बघा. आणि त्यानंतर आपला जो हा मसाला मी तुम्हाला दाखवलेला आहे ना तो बघा बाजूला मी पाणी ओतून असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ते वाटण जे आहे ते मसाला याच्यामध्ये टाकणार आहे. पाणी ओतून हा मसाला मिक्स का करून घ्यायचा तर तेलामध्ये सगळे मसाले टाकले की करपले जातात किंवा त्याचा जो काही वास आहे ना थोडासा कमी प्रमाणात होतो. आणि जरी असा मसाला तयार करून ना हा मसाला वांग्यामध्ये भरला ना, वांग्याच्या 4 फोडी अशा करून तरीही चालतो. पण म्हटलं जरा तेलामध्ये अशा पद्धत थोडासा परतून
घेतला ना म्हणजे भाजी छान लागेल म्हणून मी परतवून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये असे मोठे मोठे 4 फोडी केलेले वांगे आहेत ते टाकलेले आहेत. आणि मस्त असं ह्या मसाल्यामध्ये मी वांगे काय करते, पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे, 1 कपभर पाणी ओतून 1 कपभर पाणी ओतून हा मसाला मी शिजवून घेते वांग्यासोबत. म्हणजे तो मसाला वांग्यांमध्ये शिरेल किंवा मुरेल आणि त्यामुळे वांग्याची टेस्टही दुप्पट वाढणार आहे. किंवा यामध्ये आणखीन 1 कपभर पाणी ओतून ही वांगी तुम्ही झाकून ठेवून शिजवून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने हे मसाला वांगंसुद्धा बनवू शकता. खूप छान, खूप टेस्टी होतं. ताजी ताजी मस्त अशी काटेरी वांगी घ्यायची, छान त्याची भाजी होते. इकडे बघा थोडंसं मी आणखीन पाणी ओतलेलं आहे आणि 1 मिनिटभर तर याला मी झाकून ठेवून देणार आहे. म्हणजे तो मसाला वांग्यांमध्ये चांगला असा मुरेल. हे बघा अशा पद्धतीने मी झाकून ठेवलं 1 मिनिटभर याला. आणि त्यानंतर उघडून पाहिलं तर काय मस्त असा वास सुटलेला होता आणि सगळा मसाला वांग्यामध्ये शिरलेला होता. त्याचबरोबर त्या मसाल्याने तेल देखील सोडलेलं होतं. याचा अर्थ हा मसाला चांगला परफेक्ट आपला शिजलेला आहे. आणि वांगीसुद्धा जवळपास 50% शिजत आलेली होती. अशाच पद्धतीने हे मसाला वांगं आणखीन थोडा वेळ 1 मिनिटभर तुम्ही झाकून ठेवलं ना मस्त असं, तर छान अशी ही परफेक्ट मसाला वांग्याची रेसिपी म्हणजे बनवून तयार होते. किंवा भाजीसुद्धा छान अशी बघा बनवून झालेली आहे. पण मी काय करणार आहे, ही भाजी सगळ्यांना पुरेल. आता घरामध्ये आम्ही 4 जण आहे, 5 अशी सगळ्यांना भाजी पुरेल. त्यामुळे मी थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये ओतलेलं आहे. आणि जेवढं काय आता वांगं म्हणजे शिजायचं बाकी आहे ते शिजवून घेते. एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये, ते मी यातलं सगळं नाही ओतलेलं, माझ्या हिशोबाने मी थोडंसं ओतलेलं होतं. गॅस या ठिकाणी थोडासा फुल करायचा म्हणजे तडका छान बसतो भाजीला, भाजीची चव अजिबात बिघडत नाही आहे. पाणी ओतून मी ह्याला पुन्हा मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवून दिलेलं आहे. आणि इकडे एका बाजूला मी चपाती लाटून घेतलेलं आहे. भाजी तुम्ही बघू शकता थोडंसंच पाणी ओतलेलं आहे, अगदी अर्धा ग्लास ओतला असेल. आणि मस्त झालेली आहे ही भाजी. आणि आईंना पण आवडली होती. तर त्यानंतर मी लगेच आईला मी जेवायला ताट करून दिलं आणि म्हटलं चला बसा तुम्ही जेवण वगैरे करायला. मी एका बाजूला चपात्याही लाटते, गरमागरम तुम्ही जेवण करून घ्या. तर सुकी जी बटाटा आणि मटकीची भाजी बनवलेली होती ती, त्याचबरोबर वांग्याची भाजी आणि चपाती असं त्यांना मी जेवायला दिलेलं होतं. त्यांनी त्यांचं आवरून आलेल्या होत्या, हळदी कुंकू वगैरे लावलेलं होतं. माझा देवाला दिवा असतो, अंघोळ झाली की पहिला देवाला दिवा लावते. तर देवाला दिवा लावला की ह्यासुद्धा देवापुढे जाऊन हात जोडतात आणि हळदी कुंकू लावतात. तर ते बघा हे टायमिंग होतं सकाळी 8 वाजलेल्या होत्या. आणि 8 वाजेपर्यंत माझी मसाला वांग्याची म्हणजे भाजी, 1 सुकी भाजी आणि निम्म्या अर्ध्या चपात्या लाटून झालेल्या होत्या. आणि आता लगेच आई निघालेल्या होत्या, तर मी त्यांना डबा देते म्हणजे सासऱ्यांना घरी. आता गेले गेले आई कधी पोहोचणार आणि कधी स्वयंपाक बनवणार. आणि त्यांना पण जेवण म्हणजे चपाती भाजी म्हटलं चला जाता जाता घेऊन जा थोडंसं, तुम्हालाही तिथे गेल्यानंतर भूक वगैरे लागेल. तर मग चांगल्या अशा 5-7 चपात्या आणि अशी डबाभर भाजी त्यांना त्यांच्यासोबत मी दिलेली होती. आणि म्हटलं घरी जाताना थोडासा खाऊ वगैरे घेऊन जा, वडापाव वगैरे, म्हणजे तुमच्या दोघांचं जेवण आरामशीर होऊन जाईल. आता ह्याने आई जाणार आहेत एस टीनंच, कोणी सोडायला वगैरे जाणार नाही आहे. तर हे फक्त चिंचवडमध्ये बसवून देतील डायरेक्ट एस टीनं. इथून डायरेक्ट बसलं की त्या डायरेक्ट म्हणजे आमच्या गावामध्ये उतरतील. तर अशा पद्धतीने ते बसवून देणार आहेत किंवा जाणार आहेत. ह्यावेळेस आज त्यांना कोणीही सोडायला वगैरे नाही आहे. आणि आता कसं झालं आहे, महिलांना हाफ तिकीट आहे ना, त्यामुळे पैशाचं पण बचत होते. आणि म्हटलं आता कोणी जाणार यायला म्हणजे दगदग होते, आठवडाभर काम करायचं. म्हटलं आई पण म्हटल्या मी जाते एस टीनं, तर चला. असं आता इकडे मी सगळा डबा वगैरे भरला आहे आणि त्यांच्या बॅगमध्ये घालत आहे. अंथरूण वगैरे मुलं काढतात, घर बऱ्यापैकी आवरून घेतात मुलं. आणि सात्विक दादा समीक्षा दोघं ही मोठे आहेत ना, ते आवरून घेतात माझं स्वयंपाक वगैरे होईपर्यंत. फक्त बाहेरचं पार्किंग जे होतं ते अजिबात आवरलेलं नव्हतं. जे पारोसं म्हणतात ना ते सुद्धा काढलेलं नव्हतं. पण आज एखाद्या दिवशी ठीक असतं. आता ही सकाळची गडबड तुम्ही बघताय ना, कारण की लवकर निघाल्या तर लवकर पोहोचतील त्या घरी. त्यामुळे त्यांनाही मग घरी पोहोचल्यानंतर आपली घरातली कामं असतात ताईंनो. आणि दिवस मावळाच्या अगोदर आपलं बाया माणसाने घरी पोहोचलेलं बरं असतं. आता इकडे त्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावून घेते. आणि आता ताई पण आलेले आहेत. शिवरुद्राच्या अंघोळ्या अजून बाकी आहेत. आणि ताईंची अंघोळ वगैरे झाली होती, शिवरुद्राचा नाश्ता चालू आहे. आणि ताईंना पण मी हळदी कुंकू लावून घेते. आणि आम्ही तिघीच झालो होतो, त्यामुळे मग समीक्षाला पण मी हळदी कुंकू लावते. तर आईंना बघा पाया पडायचं बाकी आहे, तोपर्यंत घराच्या बाहेर त्यांची एवढी गडबड चालू होती. आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर मग म्हटलं अहो थांबा तरी पाया तर पडू द्या. मग पाया पडले, मी पडले की लगेच समीक्षा देखील पडून घेतलेला आहे तिने पाया. तर असो इकडे आता आईची गडबड सांगतात ताईंनो, पाय किती दुखतोय त्यांचा, लंगडतात आहे. म्हणजे त्यासाठी त्या आलेल्या होत्या. पण आता दुखणं कमी झालेलं आहे, गोळ्या वगैरे चालू आहेत. गोळ्या दिलेल्या आहेत, 1 महिन्याचा कोर्स गोळ्यांचा करायला सांगितलेला आहे. आणि 1 महिन्यानंतर पुन्हा डॉक्टरांची व्हिजिट आहे.
तर असं आता इकडे हे निघालेलं आहे बघा सोडायला. त्यांना म्हटलं होतं थांबा जरा अजून 4-5 दिवस तरी, पण त्या काय थांबायला तयार नाही आहेत. पायाचं दुखणं थोडं कमी झालं की मी जाते आणि मी जाते. कारण की आबांना पण म्हणजे आमच्या सासऱ्यांना पण जेवणाचं वगैरे, त्याचबरोबर शेळ्या आहे, शेळ्यांच्या पाठीमागे त्यांची 2-2 पिल्लं, परत एक गाय आहे, एक म्हैस आहे, शेतातले पण आहे. आता उन्हाळ्यामध्ये काय एवढं फारसं असं शेतामध्ये कामं नाही आहेत, शेती सगळी रिकामीच आहे. मग लसूण कुठेतरी लावलेलं आहे, त्याचबरोबर आपलं नाही का खत वगैरे घालणं, उन्हाळ्यातलं नांगरटी वगैरे असते करून घेणं, हे सगळे कामं असतात. आणि मग त्यांची त्यामुळेच गडबड होती घरी जायची. तर चला आता हे सकाळी 8-8:30च्या दरम्यान आई घरातून बाहेर पडलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी ठेवलेला आहे माझ्यासाठी चहा. सगळ्यांना चहा पाणी वगैरे दिला. सगळ्यांबरोबर मी पण घेतलेला होता अर्धा 1 कप. पण माझी म्हणतात ना त्याची चहा पिण्याची तल्लफ काय जात म्हणजे गेलीच नव्हती. म्हणून मग स्पेशल असा नंतर चहा ठेवलेला होता. आणि आई गेल्यानंतर मग फक्त मी चपात्या लाटून घेतल्या, बाकीचा पसारा जसा आहे तसाच. इकडे ही वांग्याची भाजी, दूध वगैरे गरम करून ठेवले आणि ही वांगी आणखीन शिल्लक आहेत. त्याचबरोबर इकडे रात्रीची शिळी भाकरी आहे. आणि हा किचन ओटा बघा आहे जसा आहे तसाच ठेवलेला आहे. आणि चहा पीत जरा वेळ बसलेली आहे. तर इकडे दादाचं काय चालू आहे, तर सायन्स डे जवळ आलेला आहे. सायन्स डेसाठी प्रोजेक्ट तो बनवत आहे. आता बघूया काय बनवतो काय नाही, मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर इकडे समीक्षा शिवरुद्र वगैरे बसलेले आहेत. मी थोड्या वेळ चहा घेत बसते. आई गेल्यामुळे करमण्याचं होतं. घरातलं आपलं एखादा माणूस आलेलं खपतं पण गेलेलं खपत नाही आहे. कुठेतरी मन उदास किंवा नाही का कामच करू वाटत नाही आहे, काहीतरी चुकल्यासारखं असं होतं. तर तसंच माझं असं झालेलं होतं. मग जरा वेळ बसलेली होती आणि तसंही स्वयंपाक झाला म्हटलं की सगळं काम झालं असं होतं. माझा सकाळी दिवसभरासाठी लागणारा जो काही स्वयंपाक होता, आईंचा डब्बा, आईंचं जेवण, हे सगळा स्वयंपाक माझा सकाळी 9 वाजेपर्यंत झालेला होता. पण त्यानंतर हे बाहेरचं आज आवरायला घेतलेलं आहे बघा. हे बाहेरचं आवरल्याशिवाय मला घरातल्या कुठल्याही कामाला हात लावू असं वाटणार नाही आहे. तर म्हटलं पहिलं आधी बाहेरचं आवरून घ्यावं. झाडांना पाणी वगैरे, त्या झाडांच्या कुंड्या वगैरे लगेच सुकल्यासारख्या दिसतात. आता ऊन वाढलेलं आहे आणि सकाळच्या वेळेमध्ये पाणी दिलेलं मला बरं पडतं. कारण की झाडांची कोरडी पानं असतात आणि त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडला की झाडं कोमेजल्यासारखे दिसतात. म्हणून झाडांची पानं, फांद्या वगैरे सगळं मी अशा ओलसर करते. मी नेहमी पहाटेच्याच वेळेमध्ये झाडांना पाणी घालते. पण असं कधीतरी बघा असं जेव्हा रुटीन असतं ना, मग त्यावेळेस मग पटकन असं झाडांना पाणी वगैरे घालते. झाडांच्या फांद्या वगैरे ओल्या करते. त्याच्यावर पडणारे सूर्यकिरण असतात आणि मग ते जास्त कोमेजू नये म्हणून सगळं झाडांना पाणी घालून घेतलं. इकडे हे बाहेर एक टॉयलेट आहे बघा. ते पण आम्ही यूज करतो म्हणजे नाही का, आतमध्ये पण आहे आणि बाहेरही आहे. तर इकडे पण पाणी वगैरे मारून ते घासून वगैरे घेतलं आणि आपलं पार्किंग जे आपलं नेहमीप्रमाणे आहे ते धुवून घेत आहे. तर आता इथून पुढे ना धुळीचं साम्राज्य. उन्हाळ्यामध्ये इतकी धूळ असते आणि जेवढी स्वच्छता करेल ना, जेवढाच ओलं असं पाणी शिंपडलेलं वगैरे आणि त्यामुळे थंडावा पण आपल्या वातावरणात आजूबाजूला पसरतो, तेवढं छान वाटतं. स्वच्छता जेवढी उन्हाळ्यामध्ये करेल, जेवढं असं ओलसर आपलं अंगण ठेवेल तेवढंच छान वाटतं. आणि पावसाळा, हिवाळा या दिवसामध्ये बघा जास्त असं धूळ वगैरे नसते किंवा असं पाणी वगैरे नको वाटतं. पण उन्हाळ्यामध्ये इथून पुढे बघा जितकं असं आपलं अंगण वगैरे ओलसर, झाडांना पाणी, हिरवंगार वगैरे झाडं दिसली किंवा घरातसुद्धा खूप सारी स्वच्छता असेल ना, तर खूप छान बसायला भारी वाटतं. आज माझं तसंच झालेलं होतं. मी जरा वेळ बसले पण मला बसल्यानंतर इथे धूळ, तिथे धूळ, तिथे थोडंसं जळजळमट असं दिसायला लागलं. मग पुन्हा उठले आणि झाडू घेतला हातामध्ये. मस्त म्हटलं स्वच्छ झाडू मारून घ्यावा जिकडून तिकडून सगळीकडून. भिंतीवर वरती पाहिलं स्लॅबला तर थोडंसं जाळजळमट दिसलं, तेही झाडून घेतलं. टेबलवर पण धूळ होती बरीचशी. इथली जी प्लेट आहे ही कोणीही त्यामध्ये काहीही साहित्य म्हणजे जे काय हाताशी लागेल वस्तू ते त्यामध्ये टाकायची. पुन्हा कधीतरी लागेल म्हणून ठेवून द्यायची. कारण की मुलांचे सायन्स प्रोजेक्ट वगैरे असतात. मग त्यामुळे ते कधी लागेल वस्तू म्हणून साठवून ठेवायच्या. तर त्यासाठी ठेवलेलं असतं बघा. मग तिथून काढायचं, तिकडं टाकायचं, नसेल तर कचरा द्यायचं टाकून असं बघा. आता इथे बघा फ्रीजवर सुद्धा बराचसा राडा पडलेला होता. धूळ तर काही विचारूच नका. धुळीचं तर म्हटलं ना मी साम्राज्यच. आणि इकडे बघा ह्या कोपऱ्यामध्ये थोडंसं मला जाळं जळमट, नेहमी कधी पण जाळं जळमट झालं ना तर इकडेच तयार होतं का काय माहिती. म्हणजे आपण धूप अगरबत्ती घरामध्ये लावतो ना, दिवा वगैरे, तर त्याचं जाळं जळमट जाळं तयार होतं बघा. अशी काळी काजळी अशी तयार दिसते. धूप जर तुम्ही जास्त प्रमाणात लावत असाल तर नक्कीच घरामध्ये ते दिसतं. इकडे काचेवर पण धूळ दिसत होती. म्हटलं चला सगळं स्वच्छ करून घ्यावं. तसंही आज मला दिवसभर म्हणजे दुसरं काम कुठलं करायला घेतलं असतं तर ते पूर्ण पारपणे पडलं नसतं. म्हटलं आता हे तरी काम करून घ्यावं. तर आता उन्हाळी काम तर मी चालू केलेलं आहे. पण हळूहळू एक एक मी तुम्हाला रेसिपी शेअर करेनच.
आणि सध्या तर बटाटे घरात आहेत ना, त्यामुळे मी उपवासाचे पहिले पदार्थ करून घेणार आहे. आणि ह्यावर्षी उपवासाचे मी जास्त पदार्थ बनवणार नाही आहे, 2च रेसिपी बनवणार आहे. कारण की साबुदाणा चकली जी आहे ती जरा आहे आणि माझाच एकटीचा उपवास, त्यामुळे जास्त काही नकोच. आणि आई पण फक्त नवरात्र धरतात. आईंचे पण काही असे वर्षभरातले उपवास कोणताच नसतो, फक्त नवरात्र असतं त्यांचं. आणि माझा आठवड्याचा सोमवार असतो, त्यामुळे म्हटलं उपवासाचे पदार्थ नकोच, डायरेक्टली पुढचे पदार्थ जे आहेत आपले पापड वगैरे तेच बनवायला घ्यावं. आणि मसाला, काळा मसाला, तर काळा मसाला असा विचार करते की गावाला बनवावा की काय, पण बघूया. इथे जर बनवला तर पटकन रेसिपी करेन शेअर. आणि बघू, गावाला जर बनवणार असेल तर मग गावाला गेल्यानंतरच ती रेसिपी अपलोड करेन. तर असो, आता इकडे हे जे आहे इथलं बघा, आता झाडांच्या कुंड्या वगैरे, पानांवर पण धूळ वगैरे बसलेली, ते पण स्वच्छ पुसून घेतलं. इथे थोड्याशा लक्ष्मीची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे, जी की आपण दिवाळीला आणतो ना लक्ष्मीची मूर्ती, ती ठेवलेली आहे. नको वाटतं ठेवायला घरामध्ये, अशा मूर्त्या विसर्जन करतात, पण ती इतकी छान आणि सुंदर होती, त्यामुळे मी तिथं ठेवलेली आहे. आणि बघू आता नेक्स्ट वर्षी म्हणजे दिवाळीला पुन्हा मी नवीन आणली ती तिथं ठेवून देईल. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत, मूर्ती आहे त्यांची, तीसुद्धा मग तिथे ठेवलेली आहे. आणि आपली गाय वासराची मूर्ती, हे एवढं वरती ठेवलेलं आहे. घरातली सगळी एवढी आवरावर करते तोपर्यंत साहेब आईंना सोडून आलेले होते. आईंना डायरेक्ट गाडीने एसटीनं बसवून दिलं होतं, त्यामुळे ते आरामशीर व्यवस्थित पोहोचतील. तर इकडे दादाचं प्रोजेक्ट चाललं होतं, हे नाही आहे, ते नाही आहे, हे आणायचं आहे, ते आणायचं. सायन्स प्रोजेक्ट म्हटलं की मी म्हटलं ना ताईनं की आता हे जानेवारी म्हटलं मध्ये संक्रांत असते, फेब्रुवारीमध्ये हे मुलांचं सायन्स डे प्रोजेक्ट, शाळेची स्कूल पेज भरायची असते, वर्ष एंडिंग होतं ना, त्यामुळे बसची फी, शाळेची फी, सगळं खूप सारी तारांबळ उडालेली असते. आणि मुलांचं त्या सायन्स प्रोजेक्ट, हे नाही आहे, ते नाही आहे, आणि हे आणायचं ते आणायचं, मग हे असं चालू असतं. आणि पप्पांची त्यामध्ये चिडचिड. तर असं आता हे असं चालायचं, प्रत्येकाच्याच घरी हे असं असतं ताईंनो. तर आता मी फरशी वगैरे सगळं म्हणजे आवरून झालेलं आहे, वरचे सगळं जाळं जळमाट जे काय खिडक्या वगैरे आहेत, सोफा आहे, ते सगळं पुसून घेतलेलं आहे. फ्रीज वगैरे, टेबल, आरसा, कपाट, आणि त्यानंतर सगळं शेवटी मग फरशी पुसून घेत आहे. तर आता एवढे 2-3 महिने जरा थोडीशी काटकसरीचे, तारांबळीचे जाणार आहेत. मी पुन्हा विषय तिथंच आणते. तर आज होता येईन, कारण की माझं आता बघा रेसिपी पण चालू आहेत, त्यामुळे ना कुठली शॉपिंग, ना कुठलं काही, ना एखादी छान अशी रेसिपी. तर असं ताईनं तुम्ही समजून घ्या मला. आणि छान असे मी पुन्हा तुम्हाला छान असं रुटीन, छान असे रेसिपीज शेअर नक्कीच करणार आहे. काय नवीन खरेदी केलं तर ते पण तुम्हाला दाखवेन. तर आता इकडे बघा, आता पुन्हा आलेले आहे किचनमध्ये तर भांड्याचा काही पसारा विचारूच नका. भांड्याचा खूप सारा मोठा ढीग होता, तो सगळा घासून घेतला. किचन ओटा पण सगळं पूर्ण असा धुवून घासून घेतलेला आहे. आणि एक शेवटचं कापड म्हणतात ना, ते मारून घेत आहे. माझं जेवण वगैरे बाकी आहे. सगळ्यांनी सकाळी 1-1, 2-2 चपात्या अशा खाल्लेल्या होत्या. मी मात्र 2 वेळा चहा घेतलेला होता. त्यामुळे आता म्हटलं सगळी कामं आवरल्याशिवाय जेवायला नको. जेवण जर केलं तर ही कामं काय करू वाटणार नाही आहेत. तर आता इकडे हे मी काय धुवत आहे, तर स्कूल बॅग, दादाची स्कूल बॅग धुवत आहे. टिफिन त्यामध्येच नेतो ह्या बॅगमध्ये, त्यामुळे ही बॅग खूप खराब झाली होती. आज होता रविवार, तर म्हटलं धुवून घ्यावी. म्हणजे यावेळेला माझं कपडे वगैरे धुवायचं चालू होतं, तर कपडे धुण्याच्या अगोदरही मी बॅग धुवून घेतलेली होती. तर कपड्यांचा पण ढीग होता ताईनो. कपडे तर रोज 1-2 ड्रेस, म्हणजे मी एकदम धुवत नाही, नेहमी सांगते की मी वरचे वर धुवत असते. आपले रेग्युलर कपडे आणि त्याबरोबर 2-3 ड्रेस, किंवा मग असं एखादे एक्स्ट्राचे बॅग वगैरे कुठं काय असेल ते धुवून घेत असते. असं ताईनो आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड. तर बाय सर्वांना, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.